तर आताची अपडेट येते अजित पवारांच्या दोन्ही आमदारांचा विजय जवळपास निश्चित आहे। तर पंकजा मुंडे 5 वर्षांनी आमदार झाल्यात अशी माहिती आता समोर येते। भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे आणि अजितदादांचे आमदार आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष। माझ्यासोबत आहेत सुनील भाऊ, काय म्हणाल? दोन्ही जागा तुमच्या जवळपास दोन्ही जागा जिंकल्या। अजितदादाच्या नेतृत्वात आमदारांनी शिक्कामोर्तब केलंय। माझ्या आयुष्यातला माझ्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा हा सर्वाधिक आनंदाचा दिवस आहे। सुनील भाऊ, पण ज्या प्रकारे एक आमदार पडेल, एक सीट पडेल असा धोका होता तुम्हाला, जे म्हणत होते त्यांना त्यांची जागा पहिल्या प्रिफरन्स दाखवली। येस येस येस, आय एम व्हेरी मच हैप्पी, आई एम व्हेरी मच हैप्पी फॉर दिस, आई एम व्हेरी मच हैप्पी। यस, अरे अभी तो चुन के तो आए हैं, देखेंगे ना अभी क्या है। यस यस, विजय दाखवताना सुनीलजी एक मोठं आव्हान होतं। सुनीलजी, मोठं आव्हान होतं तुम्हाला वाटतंय? एक मोठं आव्हान होतं, कारण ज्या प्रकारे लोक असं आहे की अनेक वेळेला आव्हान आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो, परंतु आम्हाला ठाम विश्वास होता की अजितदादांच्या नेतृत्वाखाली यावेळेला पहिल्या प्रिफरन्स मध्ये आले, तर क्रॉस वोटिंग झाली आहे तुम्हाला वाटतं याच्यामध्ये? पहिला असं आहे, आम्ही आमच्या गुणवत्तेवरती आलो आहोत। उलट अजून किती बेरीज वाढते त्याची मी वाट बघतो। क्रॉस वोटिंग होईलच। Yes. सुनीलजी इथे आलेले आहेत, बाईट देत आहेत, तर हा विश्वास आहे बा। इथे आपण पाहिलं की ते म्हणतात अजून बेरीज वाढेल, अजून संख्या वाढेल, म्हणजेच कुठे ना प्रश्न इथे उपस्थित माहिती है, मेरी जानकारी है कि हमारे दोनों उम्मीदवार को 23 से 24 सीट वहाँ पे मिल गए हैं। आई एम वेरी प्रेटी कॉन्फिडेंट दैट अवर 2 एंड महायुति के सारे उम्मीदवार वहाँ पे चुनकर। क्या क्रॉस वोटिंग हुई आपको लगता है? क्योंकि अभी देखेंगे जब पूरी जानकारी हो जाएगी तब पता चलेगा क्या हो रहा है। भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। आता राष्ट्रवादीचे 2 उमेदवार उंबरठ्यावर आहेत। उंबरठ्यावरती नाही, तो उंबरठा ओलांडलाय। उंबरठा ओलांडून आम्ही 4 पावलं आत गेलो। अदृश्य शक्ती कोणती होती ज्यामुळे महायुतीला मदत मिळाली? अशा खूप अदृश्य शक्ती आहेत ज्या नेहमीच आम्हाला मदत करत राहतील। पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल। ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती, ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवली। शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत, ते आम्हाला प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे। जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्की त्या ठिकाणी दाखवलेली आहे। मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे, दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जी आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्ताने मी व्यक्त करतो। यस, दादा है। बहुत सारी बड़ी हो गई है। सारे लोग कहते थे, काही ने आज भाषा भी की थी, गरजेल तो पडेल काय, गरजे पडेल काय। आता असं आहे की या सगळ्या ज्या काय असताना त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं। मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतोय। जयंत पाटील यांना वारंवार मित्रत्वाच्या नात्याने निवडून येताना पाहायला मिळत होतं, मात्र आता त्यांना 8च मतं मिळालेली आहेत। 4 पावलं पुढे गेलात तर 8 पावलं मिळाली असती का? नक्कीच मिळतील, बघा अजून संपायचं आहे ना, होतील। लेट अस वेट फॉर सम टाइम। थँक्यू। ऑलरेडी सगळ्यांना भेटून आलेले आहेत आणि जसं ताई सांगितलं तसं प्रतिष्ठान